कानबाई माता बसरतस ना तुमनाकडे? हा बसरतस ना. कितला वर्षानंतर येस कानबाई? रोट कितला वर्षानंतर करतस तुम्ही? 3रा वर्षाले बरोबर आहे ना. हो म्हणजे 3 वर्ष नंतर येस. कितला दिन रास कानबाई माता? वरीस 1.5 वरीस. हा फक्त रात ना मुक्काम रास बरोबर आहे ना. बहिणी सोन आज ना कीर्तनकार म्हणीस नाही अजिबात ऐका नाही. तुमना भाऊ आहे तुमना पोरगा आहे असं समजीन ऐका ना बरं. राग करा नाही आज. हाँ तुमना भाऊ बोल रहा है ना तुमना पोरगा बोल रहा है ना असं समजीन ऐक जात आज ना देऊन. हो बहिणी सोन तुमना पाय पडस हो सोन चिडे सोन. जी कानबाई एका रात्रीचा मुक्कामाला येते. रात्रीचा मुक्कामा पर पूर्ण गावात गाजावाजा आहे बरोबर आहे ना. एकच रात ना मुक्काम लियस पण अख्खा गाव मा गाजावाजा. हो याना माही संदेश काय लेना आहे सांगू का तुमले. जसं कानबाई मा एकच रात ना मुक्काम ठेवत अख्खा गाव मा गाजावाजा तसा अंडेर बेटीने जर संसार चांगला होईना रातच भर माहेर मा मुक्काम करू. राग नाही या बहिणी सोन तुमले कारण माले ना गागर पडी आखला सवयशी. रातना मुक्काम जर राही ना पोरना हा काका चुलता वारे दिदील बोला रे बहिणी येले रे वारे. नाही ते बाकीने पुरी संसारात जर काय असेल संकट काहीतरी लोक त्रास देणारे असतील नवरा दारुडा असेल वगैरे असे प्रॉब्लेम्स असतील तर ठीक आहे हे मान्य करून घेऊ. पण बट चांगलंच आहे नवरा भेटायला दाळेचे रात 2 रात राहील लगेच निघ जाऊ. बाकीने बाया फोन करी सांगते मन का नाही चित लागे 8च्या दिन राही जाऊ का माय. बाईनं लग्न झाल्याच्या नंतर जीवनात संकट असेल तर राहिली तर अडचण नाही पण सर्व सुखाचं. आणि जर का मायर मा बिनकामने 8-8 15-15 दिन राहिनी वजन राहत नाही अंडेर बेटीले मग भाऊ जाय चालता चालता लात मार देस. आणि मग सांग हाय माय ताई मन ध्यान नाही हो माय तुम्ही बसला ध्यान नाही तू चांगलीच गोमाल देनी ना ध्यान नाही काय. कानबाई माता येते रात्रीचा मुक्काम आहे. तसंच बाईने माहेर मग सुद्धा रातनात मुक्काम करायला पाहिजे. जर पंढरपुराचा मालक सडगाव मध्ये कीर्तन चालला आणि सडगावच्या कीर्तनात जर का पंढरपुरावरनं पंढरपुराचा मालक कीर्तनात येतोय मग माझ्या गावाची माझ्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे माझी कानुबाई माता येतच असेल नाही का. जिथं भगवंताचं नामचिंतन चाललंय तिथं माझी कानुबाई माता आमची नांदुरी गडाची सप्तशृंगी माता येतच असेल. आणि जर मी कानादेशातला पुत्र आहे कानादेशातला सुपुत्र आहे तर माझं कर्तव्य बनतं की माझ्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे आमची कानुबाई माता तिचं आगमन झालेलं आहे कीर्तनात असं मी म्हणतो. आणि जर आलेली देवी आहे तर देवीचं स्वागत झालं पाहिजे. फक्त अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात आणि मग चिंतनाकडे वळूयात. हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली बसून घ्या. भोगतो नगडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा प्रस्तुत. हेरी विठ्ठल विठ्ठल भोगतो नगडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा प्रस्तुत. प्राप्त स्थळी
प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगदवंदनीय संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारी तुकोबाराय महाराज आणि हो तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना घ्यायचं तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली सडगाव नगरी आणि सडगाव नगरीमध्ये कार्यक्रम किम निमित्ताने तर सगळ्यांच्या परिचयाचे असणारे सगळ्यांचे जिव्हाड्याचे सगळ्यांचे जवळचे असणारे कैलासवासी वनाजी चिमन हालोर यांचं प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने कीर्तनाचा योग आहे. विठ्ठल कार्यक्रमाचे आयोजक बाबांचे 2 चिरंजीव आणि 1 मुलगी. बाबांचे चिरंजीव आहेत हरिभक्त परायण अण्णाजी वनाजी हालोर, श्री धनराज वनाजी हालोर, सौ अनिताबाई प्रकाश पद्मल. सर्व गावातील गावकरी मंडळी असतील, सगळे तरुण भाऊ असतील, सगळ्यांच्या नियोजनाखाली कीर्तनाचं आयोजन आहे. आणि खरं तर हे कीर्तन मला कमीत कमी 7 महिन्या आधीचं दिलेलं आहे. ही तारीख कमीत कमी 7 महिना पहिले देऊन ठेवलेली आहे. मला तर या गोष्टीचा आनंद वाटतोय. सडगावमधनं बरेच फोन आले मलाही वाटत होतं साहेब, मलाही वाटत होतं मी सडगावमध्ये गेलो पाहिजे. पण कसं असतं माहिती आहे का, अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी ना. ज्या दिवसाची सेवा तुमची जिथं लिहिलेली तिथं भगवंत बरोबर आणून सोडतो. कदाचित आत्तापर्यंत सेवेचा चान्स नव्हता, हा पहिला चान्स असेल माझा. आणि सेवा करण्याची संधी मला उपलब्ध करून दिली बाबांचे चिरंजीव. आणि इथं आल्याच्या नंतर एवढा आनंद वाटतोय महाराज. कसं असतं माहिती आहे का, मज या जातीचे मज भेटो कोणी. त्या युक्तीप्रमाणे इथं सगळे जीवाभावाचे लोक भेटलेत मला. जसं गायनाला साथ करतायत माझ्या जिव्हाड्याचे, माझ्या खूप जवळचे असणारे, सगळ्या गोष्टींना सांभाळून घेणारे आमचे माऊली बाबा असतील, आमचे श्राम बाबा असतील, परशुराम बाबा असतील. सॉरी, मी ते नावात घोड होतोच माझा. हो, आमचे परशुराम बाबा असतील. जे पेटीला साथ करतायत तुमच्या गावातले चांगले जवळचे नातेवाईक आहेत. पण आमच्यासाठी आमचे पाटील साहेब म्हणजे गोरख पाटील महाराजजी, तुम्ही सुद्धा कीर्तनाला आलात, थँक्स आणि धन्यवाद. कीर्तनासाठी उपस्थित आपल्या गावाची श्रीमंती, जसं की आपण म्हणतो ना, नम्र झाला भूता त्याने कोंडिली अनंता, एवढं नम्रता धारण करून बसणारे आमचे सगळ्यांचे जिव्हाड्याचे असणारे, सगळ्यांच्या हृदयावर राज करणारे आमचे भगवान बाबा आणि आमचे मारू बाबा. दोघंही कीर्तनकार बाबा आहेत. खरं तर कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनाला जाऊन बसत नाही, आणि बसत असतील तर त्यांच्या इतकं ज्ञानी कोणी नसावं. कारण अपुरा बरेल अंडा कव बी डबकस. हो, जो पुरा बरेल राहिना ना, हो, तिथला का पैतत नाही तो असा डबकत नाही, नाही का. तसं आमचे कीर्तनकार असल्यावरही बाबा तुम्ही कीर्तनाला आलात, खूप खूप धन्यवाद. मृदंगाला साथ करतायत आमचे रोहित बाबा, ऋषी बाबा. ऋषी बाबा वसनं थोडंफार बोळ असतो. आता वयमानुसार काय ध्यान माठी माणूस. पत्रकार साहेब, माझा मित्र गाडी चालवत होता. गाडी चालवत असताना कॉलेज सुटलेली, सगळ्या कॉलेजच्या तरुण पोरी जात होत्या. आता पोरी जाईल आणि त्यात अवघड काही कंट्रोल होईने डायरेक्ट एक पोरले ठोकी दिली गाडी. आता बट्या पोरीसनी गर्दी करी याल काही सुधरेने, काय सांगून काय नाही. तो म्हणे, ओ बहिणी सोनार आहे, काय मारू नका, मी एकला माणूस, काय करू, क्लोज धरू, ब्रेक दाबू का, काय करू. तसं आता मी बी काय 1-2 नाव उलटच येतं होईच म्हणा. पण खरंच मला आनंद वाटतो इथं आल्याच्या नंतर. सगळे जीवाभावाचे, सगळे भजनी मंडळ, सगळे परिचयाचे आहेत. पण कसं आहे ना, प्रत्येकांची नावं घेणं काही शक्य होणार नाही. जर बटासा नावे लेवाल गो, इथं बरेच बाहेर गावावरनं आलेले आहेत लोक. जर त्यासनं बटासा नावे लेवानं म्हणा, तुम्हाला बी नावे लेवानं म्हणा. आणि जर 1-2 सुटीच घे, बशी बाकी ना शिलगाव रे, तो बी चिकना नाही झाला. म्हणून सगळ्यांची नावं घेत नाही. आणि जर समजा बट्टासना नावे लेवानं म्हणा, नावे वाचा मग 2 तास पुरा होई जातील. तुम्ही सांगतात सकाळी कीर्तनकार येलो होता का, बाट येलो होता, आमले समजणं नाही.
म्हणून आता सगळ्यांची नावं घेत नाही. आलेले सगळे श्रोतेगण, खास करून माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे आमचे आकलाडकर मंडळी, आमचे रिटायर फौजी बापूसाहेब असतील, आमचे मनोज दादा असतील, आमचे माझे लाडके शिष्य म्हणजे आमचे मिलिंद दादा, मनोज दादा, सगळीच लोक जीवाभावाचे आहेत. यूट्यूब चॅनलचे मालक माझे विजू भैया आहेत. दादा सोबतच आहेत. अच्छा, दोन्ही जण संगीत आहेत तुम्ही? हां, कुंडाना नाहीत तुम्ही? मग सांगी बिनार नाहीत तुम्ही? विठ्ठल हां, साऊंड सिस्टीमचे मालक. साऊंड सिस्टीम छान आहे. मला पहिला प्रश्न असतो, साऊंड सिस्टीम कशी असेल, आणि ती बी सडगावमा, म्हणजे साऊंड सिस्टीम चांगली. वाजवणारा म्हणणारा बी चांगला आहे, ऐकणारा बी चांगला आहे. तुम्हाला चेहरा बट सांगी घ्या, इतका भारी लोक बसेलेत, टवटवीत आणि प्रफुल्लित चेहरा करीन बसेलेत बाबा. असं वाट राहिना ना, असा लोक जर राहणार ना, मन बिचित लागस काय ना, हसत खेळत राहावं माणूसने. हो, कारण कसं असतं माहिती का, हसतो त्याला रोग नसतो, आणि जो हसत राहिना ना, आपले पक्का विश्वास आहे तरुण भावांना अजिबात अशुभ शब्द बोलणार नाही. पण ज्या साठना पुढला काका आहे त्यातले सांगास, आपला कीर्तनमा जर मनाबद्दल द्वेष नाही ठेवा तुम्ही मनमा. कोणीतरी आपला पोऱ्या आहे भाऊ, आपला परिवारना पोऱ्या शिकितलं बारी बोलरा ना, असं जर ऐका ना, तुम्हाला घरना पोऱ्या समजेश नाही. प्रत्येक 60 वर्षना पुढला बाबा सांगा, 6 महिना तुमल्या अटेक्यो आणि रव्यानी गॅरंटी. तुम्ही म्हणशात बुवा मग 6 महिन्यानंतर काय करा ना, आको 50 दी टाका ना मला, जग नाही मग पैसा निकडे काय टाका ना. विठ्ठल विठ्ठल आमचे दादा स्त्री पण बऱ्याच ठिकाणी माझ्या कीर्तनाला येतात. गाव कोणचं आपलं? कुसुंबा. इथं सडगावचे आलेले ना तुम्ही माझ्या कीर्तनाला? वा वा, छान. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, आलेले माझ्यापेक्षा ज्ञानामनाने गुणाने मोठे असणारे प्रत्येक साधूच्या, प्रत्येक ज्ञानीच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल. अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय? ज्यांची 65 लाखाची जागी लोकांना दान करावी ती तुकोबाराय. कोण तुकोबाराय? जाळोनी संसार वैसले अंगणी ती तुकोबाराय. कोण तुकोबाराय? संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबाराय. आणि ते तुकोबाराय या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना संदेश देत आहे. भैया, जर जीवनामध्ये काही संकट आलं तर संकटाला घाबरून माघारी फिरून येऊ नका. कसं आहे ना, जर आपलं काहीतरी कर्म चुकलं असन तर ते आपल्याला भोगावं लागणार आहे. मग कर्म करत असताना मागचं कर्म काय आपल्याला माहित नाही, पण आता पुढचं कर्म करत असताना सावधगिरी बाळगायची. कारण जशी सावली साथ सोडत नाही तसं कर्म साथ सोडत नाही, म्हणून कर्म करत असताना जरा सावधगिरी बाळगायची. उदाहरण म्हणून सांगेल, जर तुम्ही दर्याखोऱ्यांमध्ये गेलात, दर्याखोऱ्यांमध्ये गेल्याच्या नंतर जर तुम्ही आवाज दिला राधे, तर दर्याखोऱ्या तुम्हाला 2 ते 3 वेळेस म्हणतात राधे राधे राधे. दर्याखोऱ्यांमध्ये जाऊन जर म्हणलात तुम्ही राम, तर दर्याखोऱ्या 2-3 वेळेस तुम्हाला रिप्लाय देतात राम राम राम. बरोबर आहे ना? तुम्ही चांगलं बोललात म्हणून दर्याखोऱ्या सुद्धा तुम्हाला 2 वेळेस, तुम्ही एकचदा बोलले पण 2-3 वेळेस राम राम म्हणलं तुम्हाला. बरोबर आहे ना? पण त्याच दर्याखोऱ्यांमध्ये तुम्ही चुकीचा शब्द जर बोललात ना, तर चुकीचं तुम्हाला ऐकावं लागेल. पहिले म्हणलात तुम्ही राम, तर दर्याखोऱ्या आपल्याला 4 वेळेस राम म्हणतात. तुम्ही जर राधे म्हणलात, दर्याखोऱ्या रिप्लाय देतात 4 वेळेस 3 वेळेस राधे राधे. आणि तुम्ही जर तटे म्हणा नीच, तर दर्याखोऱ्या काय म्हणतो, मन सोन चिड हो म्हणा बाबा, आता आहे बाबा असं म्हणस. तुम्ही जे म्हणणार आहे तोच रिप्लाय तुम्हाला मिळणार आहे. म्हणून कर्म सुद्धा तसंच आहे. अजून उदाहरण म्हणून सांगेल, पत्रकार साहेब, आपण आता गव्हाची पेरणी केली, काही लोक लेट करतायत. समजा गव्हाची पेरणी करतायत, गव्हाची बॅग किती किलोची असते हो दादाश्री? 40 किलोची. 40 किलोची बॅग जर तुमच्याकडे बैलगाडी नसेल किंवा मध्ये रस्ता नसेल जायला, 4 व्हीलर किंवा बैलगाडी, तर तुम्ही मोटरसायकल कन हळूहळू घेऊन जातात. बरोबर आहे ना? 40 किलोची बॅग घेऊन जातात, पण जेव्हा कापतात आणि मशीन मध्ये गहू काढतात, तर मोटरसायकलवरच व्हायला येतच का? मग डायरेक्ट ट्रॅक्टर. बरोबर आहे ना? मग असं लक्षात ठेवायचं, 40 किलोची थैली तुम्ही पेरून आलात, बॅग पेरून आलात गव्हाची,
फक्त पैरणी करत असताना 40 किलो पैरात पण लयताना 40 क्विंटल लय आणि ताकद ठेवतो. तसंच कर्म आहे, जितलं करू ना त्यानापेक्षा 4 पटनं भोगणं पडत.